आता जे तुकाराम मुंडे साहेबांनी नियम जे कडक केलेत हॉटेल व्यवसाय फूड इंडस्ट्रीमध्ये खूपच रोज काय ना काय आपल्याला तुम्हाला पण ऐकायला मिळत असतील. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सगळ्या शाखेंवरती होतं का त्यांचं पालन? हे सगळं जरी बरोबर असलं पण ते हे भारतामध्ये आहे ना. एवढं दरवर्षी टॅक्स घेता ना या व्यवसायातनं. आमच्यावर वाईट वेळ होती, तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे होते ना. माझ्या कोणत्याही शाखेवरती कलर, केमिकल आणि अजिनोमोटो वापरला जात नाही. जर मी आज फक्त लोक शाखा मागतात आणि शाखा दिल्या असते तर मी सांगतो 50चा आकडा क्रॉस असता माझा शाखेंचा आणि त्यात 40 शाखा माझ्या बंद झाल्या असत्या. माझ्या हॉटेलवरती तुम्ही नाशिक, नगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, मुंबई ही लोक जेवायला घेऊन यायची आणि ही लोक म्हणली ना गरड मटण खाणवचं जेवण चांगलं नाही ना, आम्हाला आवडलं नाही, मी शाखा द्यायच्या बंद केल्या. नमस्कार मित्रांनो, बोलून टाकरे पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याकडे आलेले आहेत नितीन गरड सर, ज्यांची गरड मटण खानावळ आपल्या महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध आहे. तर नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये. तुम्ही वेळातला वेळ काढून आपल्याला भेट दिली आज, धन्यवाद. तर आज आपण तुमची जी स्टोरी आहे गरड मटण खानावळची, जी जशी तुम्ही सुरुवात केली, काय काय अडचणी असतात हॉटेल व्यवसायामध्ये. आज तुमच्या बऱ्याचशा फ्रँचायझीज पण आहेत पूर्ण महाराष्ट्रभरमध्ये. तुम्हाला लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा, सोशल मीडिया तर आत्ता आलं आहे पण त्याच्या अगोदरपासून लोक ओळखतात. का ओळखतात तर तुमचं जी मटनची टेस्ट आहे, जो तुमचा रस्सा आहे त्याच्यावरून. मी बऱ्याच आणखीन तुमच्याकडे जेवायला नाही आलो पण बऱ्याच लोकांकडून मी ऐकलं आहे की तुमच्याकडे खरोखर क्वालिटी आहे. आणि एक गोष्ट अशी ऐकली, ही खरी आहे का मला माहीत नाही, तुम्ही तुमच्याकडे जे मटण असतं ते संपल्याच्या नंतर तुम्ही हॉटेल बंद करून टाकता, कधी पण संपू, हे खरं आहे का? सर्वात पहिलं तर आपण ह्या व्यवसायामध्ये ॲक्सिडेंटली आलेलो आहे. काहीच संबंध नाही हॉटेल व्यवसायाचा, खानवळ आपला काही संबंध नव्हता. मी नोकरी करायचो, 1 लाख रुपये पगार होता मला. पण दिवस रात्र नोकरीमध्ये खूप हॅमरिंग होतं, टार्गेट होतं, टॉर्चर केलं जायचं. तर मग माझ्या फॅमिलीमध्ये माणसं जास्त आहेत, माझ्या 3 बहिणी असतील, दाजी भाजी, फॅमिली मोठी माझी फार. तर म्हणलो एक आपण साईड बिझनेस म्हणून, एक पर्याय म्हणून आपण, लोक खूप आम्हाला सांगायचे ज्यावेळेस आपल्या घरी असा काही कार्यक्रम असेल, समजा 3 बकरं 4 बकरं घरी करायच्यात, काय कार्यक्रम आहे, जागरण असेल, समजा जत्रा असेल, तर ते माझ्या बहिणी, माझी पूर्ण फॅमिली म्हणून घरी करायचो आम्ही. आणि लोक आम्हाला विचारायचे की आचार्य कोण लावला होता? आम्ही सच आचार्य नाही, घरीच केले. लोक म्हणले एवढं टेस्टी, एवढं भारी, म्हणजे तुमचं जेवण खूप भारी आहे, तुम्ही हॉटेल टाकलं तुम्हाला 100% यश येणार. असं आम्हाला खूप, म्हणजे राजकारणातील असेल, नातेवाईक असेल, मित्रमंडळी यांनी खूप जणांनी आम्हाला सांगितलं होतं. ते एक डोक्यात होतं कुठंतरी की आपले मसाले चांगले आहेत, बनवण्याची पद्धत चांगली आहे, म्हणून ट्राय करायला काय हरकत आहे ना. अशा पद्धतीने आपण काय केलं, मांजरी खुर्द जे लोकेशन पण नाही, हॉटेल व्यवसायासाठी ते लोकेशन नाहीये, पण आपण तिथं हॉटेल टाकायचं कारण काही जागा स्वतःची आहे, म्हणजे उद्या भाडं भरायला लागणार नाही. व्यवसाय चांगला वाढला तर कोण म्हणणार नाही की बा तुम्ही खाली करा आता. तर त्याची निवड केली, बहिणींना बरोबर घेतलं. मी नोकरी सोडली नाही, म्हणलो आज नोकरी पण सोडली आणि उद्या हॉटेल व्यवसायात पण यश नाही आलं, फॅमिलीचंही पूर्ण जबाबदारी आपल्यावरती आहे. बरोबर. माझ्या फॅमिलीला कोणाचाही सपोर्ट नाही. तिथं त्या मांजरी खुर्द ठिकाणी आपण, त्या काळी मी एक ट्रक ड्रायव्हरचा मुलगा आहे, 50 लाख रुपयाचं कर्ज काढून डेअरिंग केली. मी ऑन पेपर ते कर्ज पण दाखवू शकतो तुम्हाला, आज पण त्याची EMI चालू आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी चुकलो मी, मला काही अनुभव नव्हता हॉटेल व्यवसायातला. काय काय चुकले, म्हणजे जेणेकरून एखाद्याला हॉटेल व्यवसायामध्ये यायचंय तर त्यांनी त्या चुका टाळल्या पाहिजे. आता तुमचा एक्सपिरियन्स म्हणजे खूप महत्वाचा आहे लोकांसाठी. पहिली तर गोष्ट, सर्वात मोठी चूक केली काय, मी 4 दुकानं बांधली समोर, म्हणलं ते भाड्याने देता येईल, आणि हॉटेल टाकले. माझं हॉटेलच दिसत नाही लोकांना. आज पण तुम्ही कुणीही येऊन पाहू शकता, दर महिन्याला कितीतरी लोक येतात तिथं, बोर्ड पाहतात आणि विचारतात हे हॉटेल कुठे, त्याच्या पाठीमागं आपलं हॉटेल आहे. दुसऱ्या गोष्टींची चुकी काय झाली आपल्याकडं, की किचन जिथं आपल्या भाकरी बांधतात त्या चुलींचं अंतर, लोकांना सर्व्हिस द्यायचंय. एका वेळेस माझ्याकडे 100 लोक जेवायला बसतात, बसल्यानंतर भाकरी जी द्यायला लागती, गरम भाकरी, ती तुम्ही देऊ शकत नाही. 5 जरी चुली चालू असतील तुमच्याकडे, एक भाकरी बांधण्यासाठी 3 ते 4 मिनिटं लागतात. बरोबर. मग लोकांना सर्व्हिसचा प्रॉब्लेम आला. आज पण मी सर्वांना सांगतो, क्वालिटी माझ्याकडून तुम्ही डोळे झाकून घ्या, पण सर्व्हिसमध्ये मी तेव्हा पण कमी होतो ना, आजही कमी, भविष्यात मी सांगतो उद्या पण कमी राहील. मी काय करणार, मी त्याच्यात कॉम्प्रोमाइज करता येणार नाही. भाकरी ही कस्टमरला गरमच दिली पाहिजे. आणि 100 लोक जेवतात, 5 चुली चालू, एक भाकरी 3, 3.5, 4 मिनिटं लागतात व्हायला.
पूर्ण नॅचरल प्रोसेसची भाकरी आहे आपली, त्याच्यात कॉम्प्रोमाइज केली जात नाही. जे मांजरी शाखेवरती आपल्या जे चुलीवरती मटन चिकन जे बनवलं जातं ना, मग आता त्याचं कसं आहे, ते मसाला घरचा आहे, पूर्ण वाटण काढून हे बनवलं जातं. बरोबर. आणि ह्याच्यासाठी खूप वेळ लागतो. खरं. समजा आज आम्ही 300 लोकांचं जेवण बनवलंय आणि 350 लोक जेवायला आल्यानंतर ते पुरणारच नाही. म्हणून आपल्याकडे अशी सिस्टीम आहे, शेवटचं मटण संपलं आपण गेट बंद करतो आणि सांगतो की बाबा संपलं की संपलं. कधी असं झालंय का की आता लोक तुमच्याकडून म्हणजे खूप लांबून लांबून येतात जेवणासाठी, एखादी वेळेस खूप लांबून लोक आलेले आहेत आणि आपलं मटण तुम्ही जसं सांगता नेहमीप्रमाणे संपलं की बंद करतात, मग लांबून लोक आल्याच्या नंतर एखाद्याने हुज्जत घातली का तुमच्यासोबत, एवढ्या लांबून आलोय आम्ही आणि तुम्ही सांगताय आमचं संपलंय, असा एखादा किस्सा आठवतो का तुम्हाला? आता हे सांगताना पण मी हात जोडतो, कारण भयंकर लोकांना त्रास झालेला आहे. आपल्या भरपूर शाखेवरती त्याच्यावरती वादविवाद भांडणं खूप झालेलं आहे. तुम्ही माझ्या कोणत्या पण शाखेवरती या, तुम्हाला शाखेवरती माझा बोर्ड दिसेल की आमचं मटण चिकन मासोळी असेल मासे असतील हे कधीही संपू शकतात, कृपया आमच्याशी वादविवाद घालू नका. आणि जे लांबून लोक येणार आहेत, प्रत्येक शाखेला मी एक सेपरेट नंबर ठेवलेला आहे, तुम्ही येण्याआधी त्या नंबरवर कॉल करा. शक्यतो आमचं 9:30-10 वाजेपर्यंत असतं, पण तरी पण तुम्ही कॉल करून या, जेणेकरून तुम्हाला म्हणजे रिटर्न नाही गेले पाहिजे, त्रास नाही झाला पाहिजे. खूप लोक भांडणं करतात. बरोबर. मग असं एखादं टार्गेट असेल ना तुमचं पर डेचं, की आपल्याला आज 100 लोकांचं जेवण बनवायचं किंवा 200 लोकांचं, मग तसं तुम्हाला अंदाज लागतच असेल की बाबा आपल्याला कस्टमर येतंय, ह्याचप्रमाणे आपण ठेवलं पाहिजे. किती लोकांचं टार्गेट असतं तुमचं पर डेचं? आपलं लोकांचं टार्गेट नसतं. आपलं टार्गेट काय असतं की मंगळवार शुक्रवार बुधवार ह्या दिवशी सकाळी 1 बकरं संध्याकाळी 1 बकरं, संपलं की संपलं. बरं. रविवारी एक जास्त असतं. अच्छा. कारण रविवारी प्रचंड गर्दी असते. आणि दर रविवारी मी आता काय चालू केलंय, माझ्या सर्व शाखेवरती एक शेतकरी आहे, मला जेवढं करून आपल्या महाराष्ट्रातील माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून इतर लोकांना काय मदत करता येईल किंवा त्यांच्याशी मी जोडले गेलो पाहिजे ह्या व्यवसायात, तर एक शेतकरी आहेत, त्यांनी त्यांच्या मुलाला सोबत घेऊन शेतामध्ये कोंबड्या पाळायला चालू केलेले आहेत. ॲक्सिडेंटली त्यांची माझी ओळख झाली, मी गेलो भेटलो त्यांना, मला ते खूप आवडलं. काष्टाळू फॅमिली आहे. मी दर रविवारी आता त्यांच्या इथून माझ्या ह्या शाखेवरती 4 शाखेवरती पुण्यातल्या गावरान कोंबडी थाळी चालू केली. ती फार जोरात चालते. दर रविवारी त्या 100 कोंबड्या येतात प्रत्येक शाखेवरती, आणि ते पण असं जे संपलं की संपलं. ती गावरान कोंबडी थाळी माझी फार जोरात चालते. 100 कोंबड्या तुम्ही जिवंतच घेता का? हा, आपण तिथं जेवण तर घेतो, पण ते सगळं कटिंग वगैरे सगळं करून तिथूनच येतं आपल्याला. अच्छा. या व्यवसायामागची प्रेरणा काय आहे बरं? कसं काय, म्हणजे प्रेरणा काय? एखाद्याचं बघून चालू केलं का उगं काहीतरी करायचं म्हणून? बघून करायचा तर पार्टच नव्हता माझ्याकडं. आता काय आहे, हॉटेल व्यवसायामध्ये ना सर्वात मोठी अडचण काय आहे, लेबरची प्रॉब्लेम आहे. पण माझ्या कुटुंबामध्येच माझ्या फॅमिलीमध्येच 25-30 माणसं आहे. एक आणि दुसरं म्हणजे सर्वांना माहिती आहे की आठवड्यातले 5 दिवस माझ्या घरामध्ये चिकन मटन मासे असं नॉनव्हेज जेवण असतं. माझ्या पूर्ण फॅमिलीला नॉनव्हेज फार आवडतं. सर्वात मोठा फायदा माझ्या गरड मटण खानवळला जर सगळ्यात जास्त झाला असत तर महिन्याचे आमचे नॉनव्हेजचे पैसे वाचायला लागले. का बरं? घरीच जेवत नाही कोणी? सगळे आता सर्व आहे ना, आम्हाला फुकटच आहे ना. बरोबर. मटण आमचं, चिकन आमचं, मासे आमचे, सर्व आमचंच आहे ना. पहिलं तर आम्ही 2-3 किलोने आणत होतो. आज तर माझ्या सर्व शाखा मिळून रोजचे 5-5, 6-6 बकरं जातात. सर्वात मोठा फायदा झालाय माझा माझ्या फॅमिलीचे मटण चिकन आणि माशाचे पैसे वाचायला लागले, म्हणजे माझे पैसे वाचायला लागले. आता तुम्ही हॉटेललाच बनवता सगळ्या गोष्टी तिथली, काय खायचं ते खा. व्यतिरिक्त पण काय आहे, समजा आता मला कधी मटण दालच्या खाऊशा वाटला, मग आम्ही ती स्पेशल लिस्ट ठेवतो आणि मग ते अर्धी तर आम्हीच खातो. असा कुठला वार असतो तुमचा? आता तुम्ही म्हणले आपण बिर्याणी वगैरे पण चालू केली, हा, तर ती बिर्याणी कुठल्या वारी असते आपल्या हॉटेलला? आता आपण 3 शाखेवरती काय केलंय, 1 वर्षापासून जवळपास बिर्याणीच्या मसाल्याचं आपले ट्रायल चाललेत. लोकांचे आपण त्याच्यावरती रिव्ह्यू घेतोय. आपलं बुधवार शुक्रवार आणि रविवार अशा 3 दिवस आपण वाघोली, मांजरी, खराडी आणि केशवनगर ह्या शाखेवरती बिर्याणी करतो. आणि ती लिमिटेड असती, फार लवकर संपती, कारण अजून त्याचे ट्रायल चालू आहेत. आणखीन म्हणजे असं कन्फर्म केलेलं नाही का? नाही, फिक्स झालेलं आहे. रिव्ह्यू घेतोय आपण लोकांचे. भविष्यात असं आहे का काय की कंटिन्यू आपल्याला ती बिर्याणी ठेवता येईल? हा, ठेवायला लागेल ना. लोकांची आत्ताच मागणी आहे. अच्छा. लोकांची आत्ताच मागणी की बा तुम्ही रोज ठेवा आणि असं करू नका दुपारी संपल्यावर असं नको करू, संध्याकाळी परत करा.
पण त्याचा जो तो मसाला लावण्याची जी प्रोसेस आहे ते जे सगळं आहे त्याला वेळ. आणि आपल्याला आपल्या गरड मटण खानवळला आपल्याला असं कोणतंच काम करायचं नाही की कस्टमर आहे म्हणून लाली पावडर लावलं आणि दिलं. माझ्या कोणत्याही शाखेवरती कलर, केमिकल आणि अजिनोमोटो वापरला जात नाही. जे काही नॅचरल प्रोसेसने वाटण तयार होतं तेच बनवलं जातं. 1,00,000पेक्षा जास्त लोक जेवलेत आमच्याकडे सगळीकडे मिळून. आमच्याकडे असे बोटावर म्हणणारी 5 लोक पण असे येऊन सांगू शकत नाही की तुमचं जेवण खराब आहे, मला त्रास झाला. हे आई जगदंबेचा हा आशीर्वादच आहे. बरं, आता बऱ्याचशा मी हॉटेल्सला पाहिलंय, माझं पण हॉटेल आहे. आता बऱ्याच हॉटेलमध्ये खूप जास्त मेनू कार्डमध्ये आयटम ठेवलेले असतात. आता मी तुमच्याबद्दल ऐकलंय असं की तुमच्याकडे जास्त काय असं म्हणजे नाही ठेवलेलं तुम्ही मेनू कार्ड. एक थोडीफारच जे तुमचे स्पेशल पदार्थ आहेत, जे आयटम आहेत तेवढेच आहेत. असं का तुम्हाला का वाटत नाही की आपण बी जास्त काही पदार्थ ठेवले पाहिजे? कारण लोक प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. मग त्या हिशोबाने तुमचा काय प्लॅन आहे का भविष्यात पण तुम्ही आहे त्याच गोष्टीला क्वालिटी देऊन कंटिन्यू करणार आहेत? तर बघा, लोकांची रिक्वायरमेंट खूप आहे. माझ्या क्वालिटीमुळे लोकांची रिक्वायरमेंट आहे. पण मला माहिती आहे की मी तेवढे पदार्थ तेवढी क्वालिटी देऊ शकत नाही सध्याच्या घडीला. कारण माझ्या कोणत्याही शाखेवर आचारी पद्धत नाही. प्रत्येक आपल्या गरड मटण खानवळच्या शाखेवरती घरचे 4 ते 5 माणसं असतात आणि मग त्यांना बनवायचं आपण ट्रेनिंग दिलेले. आणि ट्रेनिंग पण आपण 40 ते 50 दिवस देतो प्रॉपर. आणि मग झाल्यानंतर मी स्वतः रशी शकतो. आज पण मी एवढा डाएट फॉलो करतो. पण कोणत्याही शाखेवर गेल्यानंतर माझं सगळ्यात पहिलं काम असतं, मी रस्सा चेक करतो. जी गरड मटण खानवळची ओळख आहे ना, ते रस्सा. मग आता आहे तेच ठेवणार आहेत का आता तुम्ही? ते ठेवणार आहे, पण भविष्यात मला म्हणजे कस्टमरची खूप रिक्वायरमेंट आहे. त्यानुसार थोडंफार काय होईल, भाज्या वाढवता आल्या किंवा माझ्या मांजरी शाखेला सी फूड माझं फार जोरात चालतं. पण त्या लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही खराडीत पण द्या, वाघोलीत पण द्या. माझी स्पेशालिटी खरं नॉनव्हेज मध्येच आहे. आता किती आयटम आहेत आपल्या हॉटेलमध्ये? तर जी मुख्य शाखा आहे ना मांजरीला, ती मोठी आहे. तिथं जागा असल्यामुळं सी फूड आहे, चिकन मटन आहे, व्हेज मध्ये 2-3 आयटम आहेत, आठवड्यातनं 3दा बिर्याणी असते. एवढंच, जास्त काय नाही, अजिबात नाही. मग तुम्हाला काय वाटतंय, जास्त मेनू ठेवणं म्हणजे फायदेशीर आहे का कमी? आता कसं आहे माहिती आहे का, समाजामध्ये 100 प्रकारची 100 माणसं आहेत. मग त्यांना काय खायचं ते ठरवणार आहे. पण तुम्हाला क्वालिटीत काय द्यायचं हे तुम्ही ठरवायचं. हे हॉटेल तर तुम्हाला खूप मिळतील, असे रेस्टॉरंट खूप मिळतील, त्यांच्याकडे 200 आयटम आहेत. पण माझ्यासारखं हॉटेल फार तुम्हाला कमी मिळेल. 4च वस्तू मिळतात पण क्वालिटी मिळतात. लिमिटेड बनवतो. त्यामुळेच आत्तापर्यंत मला वाटतं क्वालिटी टिकून राहिली. माझं पण असंच मत आहे की जास्त कॉम्प्लिकेटेड करण्यापेक्षा थोडंच बनवायचं आणि आपली एक चांगली ओळख निर्माण करायची, जेणेकरून लोक आपल्याकडे वारंवार तीच गोष्ट खाण्यासाठी, जर एखाद्याला वाटलं बाबा मला मटण खायचंय तर स्पेशल कुठं मिळतं तेच लोक बघा. तर एखाद्या ठिकाणी 100 आयटम भेटतात, त्याला मटण खायचं तर तो सजेस्ट नाही करणार. तो म्हणणार त्या हॉटेलला तिथं ते स्पेशल आहे, आपण तिथं जाऊ जेवायला. म्हणजे अशी तुमची ओळख निर्माण झाली. म्हणजे जी मुख्य शाखा आहे ना मांजरीची, ऍक्सिडेंटली लोक दुसऱ्यांना सांगतात की बाबा की अरे अशाच्या ठिकाणी जेवायला जा बरं का, फार जेवण चांगलंय. असं करत करत काही कस्टमर असे आहेत की ते त्यांच्या कामानिमित्त, असं मी म्हणणार नाही की ते गरड मटण खानवळसाठी गोव्याहून जेवायला येतात, कर्नाटकहून येतात किंवा मध्य प्रदेशहून येतात. ते त्यांच्या कामानिमित्त पुण्यात म्हणा, हडपसर भागात म्हणा, खराडीत म्हणा, IT पार्क या भागात त्यांच्या कामानिमित्त येतात. त्यांना वर्षातनं 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं हे यावं लागतं. ती लोक जर त्यांच्या कामानिमित्त आली तर ती फिक्स गरड मटण खानवळला जेवायला असतात. आणि त्यांची रिक्वायरमेंट आहे मला, तुम्ही कर्नाटकला चालू करा, गोव्याला चालू करा, मध्य प्रदेश. थांबा म्हणलं, मला अजून पुण्याचंच उरकत नाही. बरोबर. ते इकडं कुठं घेऊन जातात. तुमच्या बऱ्याचशा शाखा आहेत. आता आपल्या टोटल शाखा किती आहेत आणि कुठं आहेत? आता मुख्य शाखा मांजरी, खराडीमध्ये 2री शाखा आहे, 3री शाखा वाघोलीमध्ये आहे, आणि 4थी शाखा आपली केशवनगरमध्ये आहे, 5वी जेजुरीला आहे. आणि आता साताऱ्यात शाखा आपण पुढच्या महिन्यात तिचं ओपनिंग आहे. 90% काम होत आलेलं आहे. आणि मला तरी असं वाटतं की मटण खानवळमध्ये महाराष्ट्रातली गरड मटण खानवळ ही पहिली असं असेल की 10 किलोमीटरच्या आत तिच्या 4 शाखा आहेत आणि 4ही यशस्वी. किती वर्ष लागले बरं हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी? पहिले 3 वर्ष मी एकही शाखा दिली नाही. का? खूप लोकांनी मागितले, आपल्याला शाखा द्यायचे नव्हते, आपल्याला व्यवसाय वाढवायचा नव्हता. पण नंतर विचार केला की कुठंतरी परमेश्वराने तुला संधी दिलेली, तू लोकांसाठी का थांबतोय? म्हणजे तुझ्यातला एक घास त्यांना दिला तर काय फरक पडणार आहे? बरोबर. आपण 3 वर्ष एकही शाखा दिली नाही. सर्वांना सांगितलं आपण शाखा करणार नाही. मग आपण काय केलं, नातेवाईकांना सोबत घेतलं, जे आपल्याला जे कष्टाळू होते त्यांना सोबत घेतलं, त्यांना बनवायची पद्धत शिकवली. आजही आपल्या सर्व शाखेला
गरड मटण खानवळचा जी मुख्य शाखा आहे तिथं जो मसाला तयार होतो तोच सर्व शाखेना जातो आणि माझा शब्द आहे, माझ्या कितीही शाखा वाढल्या तर माझ्या मुख्य शाखेवर जो मसाला तयार होणार तोच सर्व शाखेना जाणार. ज्या दिवशी मला तेवढा मसाला बनवता येणार नाही मी शाखा वाढवणार नाही. आता तुम्हाला 4 वर्ष लागले. किती शाखा आहेत तुमच्या आता? 6वीचं ओपनिंग आहे. 6वीचं ओपनिंग आहे. आता बरेचसे हॉटेल्स आहेत ज्यांच्या एका वर्षामध्ये 25-30 शाखा गेलेल्या आहेत. तर तुम्ही पण तेवढं करू शकले असते, तुम्ही का केलं नाही? आणि त्यांनी जे केलं त्याचा त्यांच्या व्यवसायाला फायदा होणार आहे का लॉस होणार? ब्रँड त्यांचा टिकल का नाही टिकल? बघा, आयुष्यामध्ये ना कधी पण दूरदृष्टी ठेवा. ह्याच्यावरती माझ्या एका मित्राबरोबर माझी 25,000 रुपयांची पैंज पण लागली होती माझ्या भागामध्ये. आता नाव कोणाचं घ्यायचं नाही, नाव नाही आपल्याला. मी कोणत्याही हॉटेलवाल्याशी कॉम्पिटिशन करत नाही आणि माझी त्यांच्याशी स्पर्धा पण नाही. माझा पॅटर्न स्वतःचा आहे, मसाला स्वतःचा आहे, माझा कन्सेप्टच वेगळा आहे. मला नकोच आहेत हे अशा मोठे तामझाम मोठ्यात असल्या शाखा नकोच आहेत. त्या मित्राशी मी पैंज लागली होती, म्हणलं तू 90 दिवसानंतर मला सांगायचं. ज्या पद्धतीचं तुम्ही मटण तेल मसाले वापरता त्या ह्याच्यानंतर त्याची प्राइस ठरली जाते. जी गोष्ट तुम्हाला त्या किमतीत मिळतच नाही तुम्ही कशी देऊ शकता दुसऱ्याला? दुसऱ्याला देताय म्हणजे तुम्ही मटेरियल मध्ये कॉम्प्रोमाइज करताय. आज 870 रुपये भाव आहे मटनचा. चिकन उन्हाळा संपलाय तरी पण अजून 260च्या खाली आलेलं नाहीये. सगळं रिफाईंड टॉप क्वालिटीचं तेल आहे माझ्या सर्व शाखेवर आणि ते तूप वापरतो ते तर प्युअर गावरान तूप वापरतो. मी आजही सांगतो स्वस्त मी देणार नाही. माझा त्याच्यावरती पण एक डायलॉग आहे, क्वालिटी द्यायची आणि क्वालिटी घ्यायची. नुसतीच हमालकी करायची नाही. त्याला नाही स्वस्त दिलं म्हणून लोक परत येणार नाहीयेत. तुम्ही क्वालिटी द्या, लोक परत येणार आहे. माझा रेशो 100%चा आहे. 100% लोक माझ्याकडे परत जेवायला येतात. ठीक आहे, काही ना समजा बिर्याणी तंदूर खायचंय बाबा, साऊथ इंडियन खायचंय, मग ती परत नाही येणार. पण त्यांना मटण भाकरी खायचंय ना, ती गरड खानावळलाच येणार. आता ज्यांच्या जास्त शाखा गेल्या एका वर्षामध्ये त्यांना खूप यश मिळाले. आता बऱ्याचशा अशा शाखा आहे की मी माझ्या पण घरापाशी आहेत, काही बंद पडल्यात, काही चालू आहेत. आता काही लोकांचे असे वाईट रिव्ह्यू आहेत त्याच्याबद्दल की आम्ही शाखा घेतली, आमच्या बंद पडल्यात, आम्ही असं करू तसं करू. याच्यावरती तुमचं काय मत आहे? तुम्ही त्यांच्याकडे गेलेले शाखा मागायला, ते आला नव्हता तुमच्याकडे व्यक्ती की ये रे बाबा माझी शाखा घेऊन जा आणि तू चालू कर, असं त्यांचं पण काय मी घेणाराही वाईट नाही म्हणत आणि देणारलाही. आता ज्यांनी घेतली त्यांनी काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी पाळणं ही गरजेचं आहे. आता एखाद्या व्यक्तीची शाखा, तुमची शाखा, तुमच्या एरियातल्या लोकांना तुमची क्वालिटी आवडते, तुमचं जेवण पुण्यात आवडतंय, तुमचं जेवण सोलापूरला आवडेल असं नाही. बरोबर, कारण प्रत्येक ठिकाणचं टेस्ट वेगळी. बरोबर. तुम्हाला जर सोलापूरला शाखा द्यायची तर तुम्हाला पहिले तिथल्या लोकांच्या आवडीनिवडी काय आहेत, कशा आहेत. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही फक्त पाण्यासाठी पूर्ण राज्यांमधलं पाणी महागवलं आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड केलं की मला माझ्या थाळीच्या वेळेस किंवा जेवण बनवताना मी पाणी कुठलं वापरायचं. मग आता तुमची शाखा जर XYZ तिथं चालती, त्या व्यक्तीची नाव झालंय, सगळ्या गोष्टी लोक त्यांना भरभरून रील्सवरती पाहतात, सगळं बरोबर आहे. ती शाखा तुमच्या एरियात चालन का नाही ह्याचा पण घेणाऱ्याने विचार केला पाहिजे. देणाऱ्याला काय, तुम्ही आलात, आता तुम्हाला मी शाखा मागितली, बरोबर, तुमचा क्रायटेरिया आहे, मी हायवेला जागा बैल, तुम्ही म्हणणार ठीक आहे मी देतो, माझे तो मसाले वापर, पण पुढंच काही बंद चालू झाल्याच्या नंतर त्याची गॅरंटी माझी नाही, तुला प्रॉपर लक्ष द्यायला लागणार आहे. बरोबर, मग ह्याच्यात घेणाराची चुकी का देणाराची चुकी? आता पहिली गोष्ट तर माझे इथिक्स सांगतो मी की शाखा देताना खूप काही नियम आणि अटी आहेत. एक तर फक्त पैसे आहेत, मी शाखा देत नाही. हायवेला फक्त जागा आहे, शाखा देत नाही. जर मी आज फक्त लोक शाखा मागतात आणि शाखा दिल्या असत्या तर मी सांगतो 50चा आकडा क्रॉस असता माझा शाखेंचा आणि त्यात 40 शाखा माझ्या बंद झाल्या असतात. माझी एक शाखा द्यायची किंवा सोबत लोक घ्यायची एक सिस्टीम आहे, पद्धत आहे, त्यामुळे मी सर्वात जास्त यशस्वी आहे. शाखा देणारा आणि घेणारा एक आहे. जो देणारा आहे त्याला फक्त पैसे मिळतात ते तो देतोय. जो घेणारा आहे त्याच्याकडं काहीच नाहीये, मी शाखा का घेतोय, कुठं घेतोय, कशासाठी घेतोय, मला जमणार आहे का? अक्षरशः मी अशी मुलं बघितली आहेत त्यांनी 25 ते 40 लाखाच्या शाखा टाकल्यात, त्यांना चहा करता येत नाही. चहा मी माझ्या हॉटेलवर पहिलं
50-60 दिवस ताटं उचलण्यापासून सर्व काम करायला लावतो. हे जमल का तुम्हाला? तरच माणूस सोबत घेतो, नाहीतर नाही. नाहीतर नाही. भविष्यामध्ये पण जर कोणाला शाखा घ्यायची तर पहिलं तुमच्या हॉटेलला 50 दिवस त्यांनी काम करायचं. आता तुम्ही एक पॉईंट, आता तुमच्याकडून मी एक पॉईंट ऐकला की बाबा सोलापूरच्या लोकांना वेगळं आवडतं, नगरच्या लोकांना वेगळं, नाशिकच्या लोकांना वेगळं आवडतं. माझ्या हॉटेलवरती तुम्ही नाशिक, नगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, मुंबई ही लोक जेवायला घेऊन यायची आणि ही लोक म्हणली ना गरड मटण खानवळचं जेवण चांगलं नाही ना, आम्हाला आवडलं नाही, मी शाखा द्यायच्या बंद करेन. ऑन कॅमेरा बोलतोय मी. हजारो लोकांनी आतापर्यंत मला काउंटर येऊन सांगितलंय, दादा तुमचं जेवण फार सुंदर आहे, मी झारखंडचा आहे, मी नगरचा आहे, मी साताऱ्याचा आहे, अहो हे सोडा, हे महाराष्ट्रातले झाले. तुम्ही जे हे सांगताय हे महाराष्ट्रातले झाले. या लोकांचा काय संबंध आहे? गोवा झालं, कर्नाटक झालं, मध्य प्रदेश झालं. झारखंडची एक 65 वर्षाची महिला खराडी शाखेवरती माझ्या मिसेसच्या येऊन गळ्यात पडून रडली. ती गेले 12 वर्ष झालं खराडीत, तिचा मुलगा आणि सून ITत असल्यामुळं त्यांच्याबरोबर खराडीत राहते ती. तर ती जेवायला आपल्या खराडीच्या शाखेला आलत्या त्या. ती जेवता तिला ती गावाकडची त्यांच्या आईची फॅमिलीची आठवण आली. त्या माझ्या मिसेसला जाऊन भेटल्या, रडायला लागल्या. कशामुळं? त्या जेवणाने गावाकडचे त्यांना फील आलं, आठवण आली. आणि अशी ही एक घटना सांगितली आहे मी. अशा कंटिन्यू सर्व शाखेवरती जे नवीन लोक जेवतात ना, बोलून जातात, भेटून जातात, सांगून जातात. अजून तुम्ही असे कोणते हॉटेल पाहिलेत का की काउंटरला लोक येतात, सांगतात की पैसे जास्त घ्या पण ह्या क्वालिटीत कॉम्प्रोमाइज करू नका किंवा क्वालिटी बदली करू नका. मला खूप लोक सांगतात, तुम्हाला वाटलं तुम्ही पैसे वाढवा पण हीच क्वालिटी ठेवा. म्हणजे बघायला गेलं तर लोकांना पैशापेक्षा क्वालिटी पाहिजे. क्वालिटी जर असेल तर लोक देतात, पैसे देतात. आता सोशल मीडियावरती तुम्ही पाहिलं असेल, मी पण पाहतोय, खूप कॉम्पिटिशन आहे हॉटेल व्यवसायामध्ये. खूप. आता काही लोकांनी असं केलं, मी कोणाला नाव नाही ठेवत, प्रत्येकाचा व्यवसाय आहे, कोणाचं नाव पण नाही घेणार. बरेच लोक अशी की खूप कमी कॉस्टमध्ये आम्ही अनलिमिटेड चिकन देऊ किंवा काय आहेत बऱ्याचशा गोष्टी, अनलिमिटेड हे मिळेल ते मिळेल, बरोबर, आणि ते कायमस्वरूपी असतं. आता इव्हन माझंही हॉटेल आहे तर मी छोट्या मोठ्या ऑफर्स देत राहतो, पण त्या काही कालावधीपुरत्या असतात, ते आपण कंटिन्यू नाही करू शकत. कारण शेवटी व्यवसाय आहे, आपल्याला बी आपला स्टाफ मॅनेज करायचा असतो, हॉटेल आहे, सगळं भाडं वगैरे बघून मग त्याच्यानंतर सगळं साईडला ठेवून आपली काय प्रॉफिट असतो तो सगळा काढून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागतात. बरोबर. पण असे काही ठिकाणी आहे की अनलिमिटेड तुम्ही किती बी खा, एवढे पैसे द्यायचे, अनलिमिटेड खायचं. आता तुमच्या मते त्या लोकांना खरोखर परवडत असेल का उगाच काहीतरी व्हायरल व्हायचं म्हणून करायचं? तुमचं काय मत आहे ह्या गोष्टीवर? मी कोणत्याच हॉटेल व्यवसायवाल्याशी माझी स्पर्धा करत नाही आणि कोणाला नाव पण ठेवत नाही. पण जी गोष्ट तुम्ही देऊ शकत नाही, बरोबर, तर तुम्ही ती सांगताय, पण देणार कशी तुम्ही? पण देणार तर मग 100% तुम्हाला मटन, चिकन, त्याच्यानंतर वापरलं जाणारं तेल असन, किचनमध्ये जेवढं पण मटेरियल वापरताना त्यात तुम्हाला कॉम्प्रोमाइज ही करायला लागत. कुणीही माझ्या मुख्य शाखेवर जे मसाले तयार होतात, जर ते मसाले येऊन त्यांची क्वालिटी जर तुम्ही पाहिली, तुम्ही मला सजेस्ट करसान की बाबा थोडे रेट वाढव, एवढं महागाचं वापरतोय, हे सत्य आहे. त्याची बिलं पण आहेत माझ्याकडे. म्हणजे तुमच्या मते कुठंतरी क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होते? 100% होते. लोकांना स्वस्त नकोय हो, लोकांना स्वस्त नकोय, खरं, लोकांना क्वालिटी पाहिजे. 100%. एखाद्या वेळेस सर्व्हिसमध्ये थोडंफार 19-20 चालून जाईल, पण जेवणाची क्वालिटी असेल तर खरंच लोक येतात. आता बरेचसे असे हॉटेल्स आहेत. सध्या बघायला गेलं तर सोशल मीडियामुळं हॉटेल व्यवसायाला एक वेगळी ओळख निर्माण झाली. आज तुम्हाला मी का ओळखतोय की तुमचा मी कुठंतरी व्हिडिओ पाहिला होता आणि तुमचं नाव पण, माउथ पब्लिसिटी पण खूप महत्त्वाची असते. असंच मी ऐकलेलं आहे बऱ्याच ठिकाणावरून की बाबा असे आहे आपली गरड मटण खानावळ, तिथं खूप छान जेवण भेटते. तर तुमच्या मते कुठंतरी एक सोशल मीडियामुळं हॉटेल व्यवसायामध्ये फायदा होत चालला आहे लोकांना, किंवा काही लोक काही पण करत आहेत त्याच्या माध्यमातून आणि लॉसमध्ये जाऊन हॉटेल देखील बंद पडत आहेत. आता काही गोष्टी आपण आता चर्चा केल्या शाखांबद्दल, त्याचा एक पॉझिटिव्ह फायदा असा झाला की काही लोकांना पैसा मिळाला, काही लोक बुडाले बी. पण त्यात असं पण आहे, आपल्याला अक्कल अशी असली पाहिजे की आपण काय केलं पाहिजे, कुठे पैसा गुंतवला पाहिजे. काही लोक तर असे आहेत की ज्यांची परिस्थिती नाही, पण आपण बघतोय बाबा हे चालतंय. पण मी सांगतो सोशल मीडियामध्ये, किंवा मी सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी काम केलं आहे, आता मी करतोय पण.
सोशल मीडियाचा ट्रेंड जास्त दिवस नसतो, हा एक कालावधीपुरता असतो. मेन गोष्ट जी आहे, सोशल मीडिया तुमचं एक फायद्याचं काम करू शकतो की तुमच्या हॉटेलला एकदा कस्टमर घेऊन येऊ शकतो. 100% हा मी खूप अनुभव घेतलेला आहे. पण तेच कस्टमर जर रिपीट यायचं असेल तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची, तुमची क्वालिटीवर जर काम केलं तर 100% सक्सेसफुल होणार म्हणजे होणारच. बरोबर. तर आता काही दिवसापूर्वी माझं हॉटेल ओपनिंग झालं. आता मी पण सोशल मीडियावरती रील्स वगैरे टाकतो. रिस्पॉन्स चांगला मिळतो आहे. रिस्पॉन्स बघायला गेलं तर खूप चांगला मिळतो आहे. पण मला अशी भीती वाटते की बाबा हे फक्त सोशल मीडियामुळे होते का खरंच माझी क्वालिटी चांगली. तुमच्यामध्ये मला अशी जी भीती आहे माझ्या हॉटेलबद्दल, तर हे चांगलं आहे का वाईट आहे? एकदम कमी शब्दात तुम्हाला सांगतो, माझ्या एका शाखेच्या बाजूला एक शाखा झाली फार फेमस, सोशल मीडियावरती कितीतरी लाख फॉलोअर्स. शाखा झाली, गेट उघडायच्या आधीपासून जे लोकांची गर्दी चालू झाली, रोजचं 100 आणि 150 किलो तर फक्त मटणच जात होतं. ज्यावेळेस शाखा बंद केली 2 किलोवर आले होते. मग तुम्ही काय समजायचं ते समजून घ्या, क्वालिटीच द्यावी लागणार. 100 किलो प्लस मटण लागत होतं पहिल्या दिवशी. 4 महिन्यानंतर शाखा बंद केली, 2 किलोवर आले होते. ज्याच्याकडे क्वालिटी तोच टिकून राहू शकतो. जो मार्केटला क्वालिटी आहे, स्वतःचे काय इथिक्स आहेत, स्वतःचे मसाले आहेत, स्वतःचा एक फॉर्मॅट आहे, तेच टिकणार. बरोबर. ज्यांच्याकडं आहे स्वतःच्या सगळ्या गोष्टी आणि जो माणूस प्रॉपर क्वालिटीवर लक्ष देणार, कुठल्याही क्षेत्रात असू द्या सर, हॉटेलच लाईन नाही, आपण व्यवसाय जरी करतो, आपली सर्व्हिस जर क्वालिटी असेल किंवा आपलं काम जर क्वालिटी असेल तरच आपल्याला मार्केटमध्ये किंमत आहे. बरोबर. नाहीतर कित्येक लोक येतात, लोक म्हणतात खूप कॉम्पिटिशन आहे हॉटेल लाईनमध्ये, पण बघायला गेलं तर करणाऱ्यासाठी अजिबात नाही. हे त्याच्याकडे क्वालिटी त्याच्यासाठी तरी नाही. हे तुम्हाला जे दिसतंय ना कॉम्पिटिशन आहे, हा सगळा प्रकार आहे ना फक्त तुम्हाला पुण्यामध्ये दिसेल. पुणे जिल्ह्याच्या बाहेर जा, तुम्हाला जेवायला हॉटेल शोधायचं असेल ना तर 20-25 किलोमीटर गाडीचा प्रवास करायला लागतो फक्त हॉटेल शोधायला. आणि पुणे शहरात आणि जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे की किलोमीटरच्या आत 5-5, 10-10 हॉटेल झाले. मी तर सर्वांना सांगल की आमचा तामझाम गाडी, आमच्या रील पाहून हॉटेल व्यवसायात अजिबात येऊ नका. कष्ट करायचं असं कोणत्या पण हॉटेलवर 1 वर्ष 2 वर्ष स्वतः काम करा. तुमची ती तयारी आहे का, तरच फॅमिलीला सांगा आपण या व्यवसायात पैशाची गुंतवणूक करू. काही लोक असे भेटलेत का तुम्हाला की जे हॉटेल व्यवसायामध्ये खूप जास्त इन्व्हेस्टमेंट केली आणि चांगले ठप्प झाले? तर बरंच कस्टमर येतं नाही का? आता आज रोजी सुद्धा माझ्याकडे एक 8 ते 10 हॉटेलची अशी ऑफर आहे, तुला काय द्यायचं ते दे. 2 कोटी खर्च केलाय, 3 कोटी खर्च केलाय, माझं भाडं बंद कर तिथलं, तुला काय द्यायचं ते घे. म्हणजे तुम्ही चालवायला घ्या त्यांचं. हा, 15 गुंठ्यात बांधलंय, 20 गुंठ्यात बांधलंय, सेटअप रेडी आहे, फक्त तुला तुझा बोर्ड लावायचा आहे आणि चालू करायचंय. हे बंद व्हायचं कारण काय बरं मेन तरी तुमच्या मते? आता तुमचा एवढा एक्सपिरियन्स आहे. बंद व्हायचं कारण म्हणजे काय, एक तर काय की एक वर्ग आहे त्यांच्याकडे खूप पैसे आहेत, मग तो काय साईड बिझनेस म्हणून काय तो आपण हॉटेल टाकू, आणि मग तो तिथं 2-3 कोटी खर्च करतो हॉटेल टाक, आणि मग त्याची अपेक्षा काय असते, मला 10 लाख 15 लाख महिना मिळते सगळं जाऊन. हॉटेल धंदा सक्सेस होण्यासाठी किंवा हे काय फार कमी लोक आहे, माझ्यासारखी फार कमी लोक आहेत की ज्यांना हॉटेल टाकल्यापासून यशस्वी झाली. तिथला स्टाफचा जो पगार असन, जी जागा भाड्याने घेतली असन, ह्या सगळ्याचं त्यांनी जे इन्व्हेस्टमेंट केलं ह्याचं गणितच बसत नाही. आणि नंतरची परिस्थिती अशी आहे की मला पैसे नको मिळू दे पण हे थांबलं पाहिजे, हे गणित थांबलं पाहिजे. कुठून तारीख आली, लाईट बिल आलं, कामगारांचा पगार आला, जागेच्या मालकाचं भाडं आलं, इन्व्हेस्टमेंट सोडून द्या. त्यांनी 2 कोटी 3 कोटी लावले ते सोडून द्या. बरोबर. फक्त माझं भाडं थांबलं पाहिजे. एवढी वाईट परिस्थिती. एवढी वाईट परिस्थिती. ती परिस्थिती का बरं? का परिस्थिती? फक्त बघणारे आयुष्यावर लोक जगतात, ते रिअल आयुष्यावर लोक जगानाच. एखाद्याचं बघायचं आणि करायचं, ह्याच्यासाठी अनुभव पाहिजे. तुम्ही 1-2 वर्ष केलं पाहिजे, तुमची तयारी पाहिजे, तुमचे काहीतरी इथिक्स पाहिजे. इथिक्स, मी चहाचं टाकलंय ना तर मी चहा बनवू शकतो, आचारी गेला तरी मला टेन्शन नाही. इथिक्स पाहिजे. लोकांना वाटतं मॅनेजमेंट लावायचे, मॅनेजमेंट एवढं सोपं वाटतं तुम्हाला? मॅनेजमेंटचा रेट काय, त्यांचे रेट काय असतात, त्यांचे सॅलरीचा स्लॅब काय असतो, कुठून देणार तुम्ही पैसे? मॅनेजमेंट लावली तर 30 ते 35% तुमचे रेट वाढतात. कुठून देणार तुम्ही? ते 30-35% रेट वाढवा, तुमच्याकडचा येणारा कस्टमर डायरेक्ट बंद होणार.
नाही देऊ शकत. आता तुम्हाला वाटतंय का सोशल मीडियामुळे फायदा झालाय तुम्हाला पण पहिल्यापेक्षा ना आता सोशल मीडियाचा सगळ्यात जर जास्त फायदा कोणाला झाला असेल तर माझ्यासारख्याला, कारण ज्यांना गरड मटण खानावळ माहीतच नव्हती. आणि दुसरी गोष्ट, माझ्याकडे 100% रिपीट कस्टमर आहेत. मी का सांगतोय की 10 किलोमीटरमध्ये माझे 4 शाखा आहे, मी यशस्वी आहे त्याच्यामुळेच ना. काउंट वाढलाय ना माझ्याकडे. सोशल मीडियामुळं माझ्याकडे जी जेवायला येणारी लोक होती त्यांची संख्या खूप वाढली आहे. उद्या भविष्यात असं पण होऊ शकतं माझं 9.5 झाला सब्बल. म्हणजे फायदा झालाय म्हणायचं. खूपच फायदा झालेला दिसतो. खूप फायदा झाला. आता मी पण नवीन हॉटेल चालू केलेलं आहे. स्टाफ कसं मॅनेज करता? आता मी सांगतोय तुम्हाला, अक्षरशः हॉटेल चालू केलेल्या दिवसापासून मला आठवत नाही की मी कधी आपलं मालकासारखं काउंटरला बसलोय. मी वेटर आहे, मी प्लेटा लावतो, उचलतो. आता पोरांना मी पण 4 वर्ष हॉटेल लाईनमध्ये स्वतः वेटरचं काम केलेलं. ही गोष्ट माहिती नसेल, बऱ्याच लोकांना दिसतं की फूड ब्लॉगिंग करतो, पॉडकास्ट करतो. जेन्युइन सांगतो सर, मी काय खूप मोठ्या कुटुंबातला नाही, खालूनच सुरुवात झालेली. तर 4 वर्ष सुरुवात हेल्परपासून. हेल्परचं काम तुम्हाला माहिती आहे, टेबल उचलणे, सुट्टीच्या टायमिंगला फरशी पुसणे, हे सगळ्या गोष्टी केल्यात. वेटरचं तुम्हाला माहिती आहे. फक्त एवढं की कुकचं जमत नाही. आता सध्या जे कुक आहेत ते माझे सख्खे मामा आहेत आणि ते प्रॉपर मला म्हणलेत की तुला मी शिकवतो. आणि माझी ताकद आहे तेवढी शिकण्याची, कारण एवढे खर्च करून जर आपण व्यवसाय टाकतोय तर करू शकतो. वेटर लोकांचा जो स्टाफ आहे माझा तो नवीन आहे सगळा. नवीन हॉटेल म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला लगेच एक्सपिरियन्सवाले लोक येत नाही. आपल्याला मेन म्हणजे लोक तयार करायला लागतात. तयार सुरुवात 100%. ज्या व्यक्तीला लोक तयार करता आले त्याच्याकडे जुनी लोक होतात. जे असं विचार करतात की नाही मी मालक होणार आहे, चल मी तयार लोक उचलून आणतो, लावतो आणि मी बसतो गल्ल्यावर, असं अजिबात होत नाही. आणि ज्याचे असं विचार असतात तयार लोक सर कधीच टिकत नाहीत. खरेच टिकत नाही. आता तुम्ही ह्या धंद्यामध्ये जुने आहेत, मला सांगा एखादा जुना वेटर आहे दुसरीकडे खेळायला, तो आल्याच्या नंतर जास्त दिवस काम करणार आहे का? किंवा एखादा माणूस तुम्ही तयार केलेला आहे तो टिकल का हा आलेला टिकल? आता आपल्याकडं तर आपण अशी सिस्टीम फॉलो करतोय. 90% हॉटेल व्यवसाय आज कामगारांचं जे शॉर्टेज आहे किंवा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं बंद होतात. ते महाराष्ट्रातली तरुण मुलं अजिबात हॉटेल व्यवसायामध्ये मालक ताट उचलतोय किंवा टेबल साफ करतोय पण त्यांना लाज वाटते हे सगळं करायची. ती हे काम नको म्हणतात. ते आता मी माझी स्वतःची अशी सिस्टीम आहे की मी माझी माणसं बघून त्यांना ट्रेन करतोय आणि अशीच माणसं ट्रेन करतोय की जो माझ्याकडे 1 ते 1.5 वर्ष आले कामाला आहे. बरोबर. नवीन माणूस आलाय आणि मी त्याला ट्रेन केलाय आणि तो निघून गेलाय, 2 गोष्टी होणार. एक तर तो निघून गेलेलं नुकसान आणि मी माझा वेळ त्याच्या वाया घालवलं ते नुकसान. आपल्याकडे सिस्टीम अशी आहे, आपल्याकडे जो 1 वर्ष 2 वर्ष आलं काम करतो त्याला ट्रेन करतो आपण. कसं सांभाळता बरं लोकांना? इतका मी तर वैतागलोय, माझा जास्त स्टाफ नाही आहे. माझ्याकडं 2 वेटर आहेत बाहेर, एक हेल्पर आहे आणि एक व्यक्ती मी फक्त तो सलाड वगैरे कापण्यासाठीच ठेवलाय, कारण आपण फ्रेश देतो सलाड. कधी पण कापून दिला शिळा वगैरे तर लोक खात नाहीत. बरोबर. क्वालिटी महत्त्वाची. आणि मी तर असतो जिथं कमी तिथं आम्ही. बरोबर. आणि एवढं होतं ना, काय अडचणी येतात माहिती आहे का स्टाफ सांभाळताना? समजा आता कस्टमर चालू आहे, ही नवीन पोर आहे, अचानक त्याला वॉशरूमला जायचं असते तो सांगून जाणार नाही, तो डायरेक्ट जाणार, गायब होणार. मग आपलं लक्ष कुठं असतं, हे गेला कुठं? मग आपण त्याला शोधत बसायचं का कस्टमर बघायचं? खूप परेशान. तुम्हाला काय काय अडचणी आल्यावर सुरुवातीला स्टाफ सांभाळताना? नाही, मला आज पण अडचणी येतात. काय अडचणी येतात? मला आज पण अडचणी येतात. आता किचनमध्ये मी आचार्यांचे जे अवलंबून नाही, कारण माझे घरचे स्वतः बनवतात. एक पार्ट माझा क्लिअर झाला. दुसरा पार्ट काय माझ्याकडं की माझ्या फॅमिलीतली एक व्यक्ती बाहेर मोमेंट करत असते, फिरत असते. बरोबर. हे जे कस्टमर चालू असताना, कारण हे जे कामगार आहेत ना ह्यांची तेवढी शार्प किंवा बुद्धिमत्ता नाहीये की जसं आता ह्या टेबलला काय दिलंय त्याच्या लक्षात पाहिजे ना, काय दिलंय आणि त्याला नंतर काय द्यायचंय की त्याला माहिती पाहिजे ना. तो मागवतोय मग तू त्याला एक एक वस्तू आणून देतोय. तुला माहिती आहे ना मोठा टेबल आहे, 4 लोक जेवतात ते म्हणल्यावर तू त्याला कांदा लिंबू दिलाच पाहिजे, रश्श्याची बादली दिलीच पाहिजे, गरम तयार झालेली भाकरी एक दिलीच पाहिजे. तरी पण तो मूर्खासारखा तो एक वस्तू मागतोय तो आणून देतोय, तो एक वस्तू मागतोय मागून आणून देतोय. खरंय, माणूस हुशार असला पाहिजे. हुशार असला पाहिजे. त्याच्यासाठी आपला एक माणूस कस्टमरला सर्व्हिस चांगली मिळाली पाहिजे म्हणून मोमेंट पाहिजे, बाहेर लक्ष देणारा पाहिजे. बरोबर. काय भेटते सर, काय नाही, काय. आणि तुम्ही ह्या व्यवसायात आहे ना, तुम्ही स्ट्रगल करायची तयारी करा. होणाऱ्या त्रासातनं तुम्ही थांबून राहा, माणसं चांगले मिळणार. 100%. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला माहिती आहे का,
हॉटेल व्यवसायाशी निगडीत संबंधातनं आपण टॅक्स किती जातोय आपल्या स्वरूपातनं? 20 लाख कोटी रुपये आपल्या व्यवसायाच्या संदर्भातनं टॅक्स जातो भारत सरकारला. मग आता ह्या लोकांना जर माणसं मिळाली नसती तर हा बिझनेस एवढा मोठा झाला असता का? आणि दुसरी गोष्ट, 2 कोटीपेक्षा जास्त लोक भारतामध्ये हॉटेल व्यवसायावरती की ह्याच्याशी निगडीत अवलंबून आहेत. आणि नाण्याची ही बाजू जरी असली की हॉटेल व्यवसायात कामगार मिळत नाही आणि कामगारांचा प्रॉब्लेम म्हणून हॉटेल व्यवसाय बंद होतात, पण नाण्याची दुसरी बाजू पण आहे ना. जे लोक यशस्वी झालेत किंवा चालवतात ते, त्यांना चांगली माणसं भेटलेत तर वेळ द्यावा लागेल ना. बरोबर, वेळ द्यावा लागेल ना. आता माझी 6वी शाखा होते, मला पण वेळ द्यावा लागेल. चांगली माणसं सोबत घेण्यासाठी वेळ द्यावा लागेल, त्यांना घडवावं लागेल. आज मी वयाच्या 45व्या वर्षी त्या व्यवसायात येऊन जर मी हे सगळं शिकू शकतो तर ती पण शिकू शकतात. 100%. अवघड काय नाही, फक्त करण्याची मानसिकता असली पाहिजे, मानसिकता पाहिजे. आता जे तुकाराम मुंडे साहेबांनी नियम जे कडक केलेत हॉटेल व्यवसाय फूड इंडस्ट्रीमध्ये, खूपच रोज काय ना काय आपल्याला तुम्हाला पण ऐकायला मिळत असते. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सगळ्या शाखेंवरती होतं का त्यांचं पालन? आता बघा, माझी तर घरगुती मटण खानवळे, त्यामुळे ते ग्रेव्ही किंवा त्यांचे जे बरेचसे सगळे माझे फूड लायसन्स सगळे केले. आपलं ते तर काय पार्टच येत नाही. मुंडे साहेब सांगतात हे सगळं जरी बरोबर असलं पण ते हे भारतामध्ये आहे ना. जे आज लाखो लोकांचे रोडवरती व्यवसाय आहेत, जे सकाळचा बाबा 10 रुपयाचा चहा, 25 रुपयाचे पोहे हे करतात, ह्या लोकांनी काय करायचं हो? तुम्ही सगळे तुमचे नियम सांगतात ते. गव्हर्नमेंटची पण जबाबदारी, त्या जबाबदारीचं कोण बोलणार? ते कोण सांगणार? व्यवसायासाठी लागणारं पाणी असन, लाईट असन, गॅस पुरवठा असन, बरोबर, हे खूप महत्त्वाच्या बाब. हे कोण देणार? तुम्ही फक्त आज चांगलं व्यक्तिमत्व आहे. मुंडे साहेबांना मी खूप रिस्पेक्ट करतो पहिल्यापासूनच. म्हणजे तुमची बाजू मानताय तुम्ही, आमची पण बाजू ऐका ना. सांगा ना आपली म्हणजे बाजू काय. आमच्या अडचणी पण ऐकून घ्या ना. युद्ध काळामध्ये 8-9 हजार रुपयाला गॅस घेतला. कोरोना काळात सगळे हॉटेल व्यवसाय बंद होते. काय केलं भारत सरकारने? कोणती सबसिडी दिली? कोणतं कर्ज माफ केलं? किंवा कोणत्या व्यवसायाला तुम्ही म्हटले बाबा हे बाबा सगळ्यांना 2-2 लाख रुपये एवढं दरवर्षी टॅक्स घेता ना या व्यवसायातनं? आमच्यावर वाईट वेळ होती, तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे होते ना. का आता युद्धाच्या काळामध्ये म्हटले की 2 महिन्याचा GST माफ, टॅक्स माफ. घ्यायचं कसं कळतं, द्यायचं पण कळलं पाहिजे. तुम्हाला वाटतंय का आत्ता पण गॅसची टंचाई कमी झाली? 100% अजून पण गॅस मिळत नाही मिळत. फक्त मग याला जबाबदार कोण? फक्त सरकार काय करतंय, न्यूज समोर येते आणि सांगून बाहेर निघून जाते. ग्राउंड लेवलला काय? ग्राउंड लेवलला काय? ग्राउंड लेवलला काही नाहीये हे त्यांना पण माहिती आहे आणि आपल्याला पण माहिती आहे. ग्राउंड लेवलची कामं झाली पाहिजे. सध्या गुन्हेगारीचं प्रमाण एवढं वाढलंय. हॉटेल व्यवसायवाल्यांना गुन्हेगारांचा एवढा त्रास आहे. काय सपोर्ट आहे सरकारचा असेल, पोलीस यंत्रणा असेल, गृह खातं, काय सपोर्ट आहे बा? एवढ्या ह्या व्यवसायातनं एवढा रेव्हेन्यू मिळतो, एवढा टॅक्स मिळतो, काय सपोर्ट आहे? काही सपोर्ट नाही. ठीक आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत तुमच्या ह्या पॉडकास्ट माध्यमातून नक्कीच सरकारपर्यंत पोहोचतील. तुमचं पण म्हणणं खूपच महत्त्वाचं आहे की प्रत्येक गोष्टीला नियम लागू आहेत गव्हर्नमेंटचं आणि लोक आता पालन देखील करतात. तुकाराम मुंडे साहेब देखील खूप चांगलं काम करतात. तसंच गव्हर्नमेंटचं देखील कर्तव्य आहे की जे सर्वसामान्य जनता व्यवसाय करते त्यांना देखील मदत झालीच पाहिजे. आणि काय होतं, गरीब लोक आहेत, व्याजाने पैसे काढून व्यवसाय करतात आणि अशी बरीच लोक आहे आत्महत्या केली व्यावसायिकांनी. आपण कंटिन्यू शेतकऱ्यांबद्दल देखील ऐकतो. तसंच व्यावसायिक देखील आहेत ज्यांनी कर्ज घेतल्यामुळे देणं झालेलं नाही त्यामुळे आत्महत्या करतात. अशा बातमी जास्त येत नाहीत देखील, पण होतात अशा गोष्टी. व्यावसायिक देखील आहे जो आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठा हात आहे. तसंच मला म्हणायचं झालं तर सर, आता एक शेवटचा माझा प्रश्न आहे. तुमच्या लाईफची जी स्टोरी आहे, जे स्ट्रगल तुम्ही केलं आहे आत्तापर्यंत, जी तुम्ही सुरुवात केली ते आत्तापर्यंत जे आलात, तुम्हाला कसं वाटतं बरं? काय गोष्टींना तुम्ही सामोरे गेलेले आहेत एकदा सांगा आम्हाला. माझं पूर्ण आयुष्य स्ट्रगल आहे. म्हणजे मी एक ट्रक ड्रायव्हरचा मुलगा आहे. भाड्याच्या खोलीतनं माझा प्रवास चालू झालेला आहे. माझं लव्ह मॅरेज आहे. माझ्या लाईफमध्ये पेपर टाकण्यापासून, मेडिकलच्या दुकानापासून तर पार ओशो आश्रममध्ये कामाला होतं मी, झाडू मारायला, टेबल पुसायला. मी एज्युकेटेड नाही आहे, पण मी जे माझ्या लाईफमध्ये नोकरी असं जे काय केलं ना 100% प्रामाणिकपणे केलं आणि त्यातला
टॉप होण्याचा प्रयत्न केला. कष्टाशिवाय पर्याय नाही. गरीब घरात जन्माला जरी आलो तर श्रीमंत होण्यासाठी आपण प्रयत्न तर करू शकतो का नाही? 100%. आणि आपल्या आईवडिलांमुळं आपल्याला ही सृष्टी पाहायला मिळली, हेच खूप आहे आपल्यासाठी. अगदी बरोबर. काय त्यांनी बंगल्यात जन्म नाही झाला किंवा करोडोंची संपत्ती नाही, काही गरज नाही. आपण कमवू ना, आपल्या मनगटात दम आहे ना. बरोबर. माझा एक स्वभाव आहे, म्हणजे आता 45 वय आहे माझं. मी जे काय करतो ना पूर्ण प्रामाणिकपणे करतो. पण तिथं फॅमिली असन, मित्र असन, नातगोता असन, एक्सक्यूज नाही. कामाच्या बाबतीत नाही. ज्यावेळेस फिरायला जायचं ना, मन मोकळेपणाने फिरायला जायचं. पण ज्यावेळेस आहे ना, एवढी लोक आहेत. आता माझ्या घरातले 35 जण काम करतात सर्व शाखांना. मी गेलो नाही तरी हे चालू राहील. आपण गेलं पाहिजे, आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हणून गेलं पाहिजे. बरोबर. प्रत्येक ठिकाणी हजेरी लावतात. खरंच सर, जो आजचा पॉडकास्ट झाला आहे ना तुमच्यासोबत, जे तुम्ही प्रत्येक गोष्टीचं अचूक उत्तर दिलं, सगळ्या गोष्टींवरती तुम्ही बोलले, तर खूपच हा पॉडकास्ट मित्रांनो हॉटेल ओनर्स असो किंवा जे युवा मुलं आहेत, हॉटेल व्यवसायामध्ये यायचं त्यांच्या डोक्यात चाललेलं आहे, किंवा कुठलाही व्यवसाय असो, या पॉडकास्टच्या माध्यमातून जसं की नितीन सरांनी आज आपल्याला खूप महत्त्वाच्या गोष्टींवरती जी आज चर्चा झाली त्याच्याबद्दल खूप चांगली माहिती दिली. हॉटेल व्यवसायामध्ये चांगल्या काय गोष्टी असतात, वाईट गोष्टी काय असतात, किंवा एखाद्याचं तामझाम बघून आपण त्याची शाखा घ्यायची का नाही घ्यायची, सरकारने कुठले नियम पाळले पाहिजे, आपण कुठले नियम पाळले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा झालेली. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच तुमच्या व्यवसायाशी फायद्याचाच पडणार आहे. धन्यवाद सर, तुम्ही आलात. खूप छान वाटलं मला तुम्हाला बोलून. मित्रांनो, खरंच खूप बेस्ट झालेला आहे हा पॉडकास्ट. माझ्या मनातून सांगतो की आजपर्यंत एवढी डीपली मी कुणाशीच चर्चा नाही केली. धन्यवाद. धन्यवाद.